2% ठेवणार नाही. डीएम फॉर्म मध्ये विसरले. जरांगे बीड मध्ये वन साइड चालतात. बीडचा ओबीसी मोर्चा वेशी बाहेरच रोखण्यासाठी मराठा समाज रिंगणात आलाय. जरांगेंनी वेळ वाढवून दिलाय, विषय सोडून दिला नाही. यातच सगळं आलं. मराठ्यांना वेढा घातला जाणार सरसकट अंदाज लागलाय. पण विखे पाटील सरकारमध्ये खुटा ठोकून नेमकं गडलंय का? हैदराबाद गॅझेटर लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी ओबीसींचे मोर्चे निघतात. छोट्या मोठ्या ओबीसींच्या मोर्चांपासून आता भव्य मोर्चे व्हायला सुरुवात झाली आहे. दसरा मेळाव्याला त्याचा श्री गणेशा पंकजा मुंडेंनी केला. जातीवादाच्या राक्षसाला संपवा असं म्हणून अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी मनोज जरांगेंवरती टीका केली. आता दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी आपलं 2% काढा म्हणणाऱ्यांना आपण 2% पण ठेवणार नाही असं फॉर्म मध्ये केलेलं विधान भविष्यातील मुंडेंच्या राजकीय गणिताला हादरवणारा धक्का मराठा समाज त्यांना देऊ शकतो. आता ही गणित काय आहेत ती समजून घ्या. बीडमध्ये ओबीसींचा मोर्चा होणार आहे, मात्र या मोर्चाला तेथील स्थानिक मराठा समाजाने विरोध केलेला दिसून येतोय. गंगाधर काळकुटे यांनी म्हटलंय, मंत्री छगन भुजबळ जर इथे येणार असतील तर ते कोणत्या एका पक्षाचे किंवा एखाद्या समाजाचे मंत्री नाहीयेत, ते सरसकट राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी अगोदर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच इथे सभा घ्यावी. त्या अगोदर आम्ही या ठिकाणी सभा होऊ देणार नाही. या विरुद्ध मनोज जरांगे सुद्धा आता मैदानात आलेले दिसत आहेत. मनोज जरांगेंनी सांगितलंय 2% ठेवणार नाही असं म्हणता तुम्ही लक्षात घ्या, पुढच्या अख्ख्या निवडणुकांना तुम्हाला किती टक्क्यात ठेवायचं हे आम्ही ठरवू असा स्पष्ट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. दरम्यान या अगोदर रायगड असेल, कोकण असेल, येथील कुणबी समाज मुंबईमध्ये एकवटला होता. त्यानंतर नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असा ओबीसींचा मोर्चा झाला आणि आता बीडमध्ये होतोय. बीड सर्व अँगलने महत्वाचं ठरतं, कारण बीड असा जिल्हा आहे की या ठिकाणी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासारखे मातब्बर आहे. पण याच बीडमध्ये जरांगे म्हणतील ती सुद्धा पूर्व दिशा असते. लोकसभेला पंकजा मुंडे यांना त्या संदर्भातील अनुभूती सुद्धा झालेली आहे. बीड असो, छत्रपती संभाजीनगर असो, जालना असो, इकडे मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट पडतो आणि त्यामुळे बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मोर्चाला सुद्धा किती लोकांची गर्दी होते आणि यामध्ये काय नेमकं स्टँड घेतला जातो हे पाहणं गरजेचं आहे. आता ओबीसी नेते एकवटलेत, मात्र त्यांच्या सभा ह्या वेगवेगळ्या होत आहेत. नागपूरच्या ओबीसी सभेचं नेतृत्व विजय वडेट्टीवारांनी केलं. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ कदाचित स्टेजवर असतील आणि धनंजय मुंडे सुद्धा असणार आहे. धनंजय मुंडे यांना 2%ही ठेवणार नाही असं म्हटलं होतं, मात्र तेच धनंजय मुंडे विसरून गेले. परळीमध्ये विधानसभेला किती मोठा खेळ झाला होता. राजकारणातील गणितं बदलली होती. आपलं मंत्रिपद जाण्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज कारणीभूत आहे असंही बोललं जात होतं. या सगळ्या गोष्टी जरी विचारात घेतल्या तरी सुद्धा आत्ताच्या घडीला धनंजय मुंडेंनी हे केलेलं स्टेटमेंट त्यांना त्यांच्या भविष्यातील राजकारणासाठी भोवेल. आता जे लोक मराठा समाजाविरोधात स्टेटमेंट करतायत ते राजकारणी आहेत, पुढारलेले आहेत, आमदार, खासदार, मंत्रिपद त्यांच्याकडे. मनोज जरांगे हा फाटका माणूस आहे. ना त्यांच्याकडे कुठलं पद आहे आणि ना कुठलं मंत्रिपद होण्याची आशा आहे. आणि त्यामुळे या फाटक्या माणसावरती कितीही टीका झाली तरीही त्याला कुठे निवडून यायचं नाहीये. मात्र राजकीय व्यक्तींना बोलताना मोजून आणि मापूनच बोलावं लागणार आहे, हेही तितकंच खरं आहे. दरम्यान आणखी एक सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात नाना पटोलेंपासून विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सह्या केलेलं एक कागद जो आहे तो व्हायरल होता आणि त्यावरती काही आशय लिहिलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचं कुठलीही हरकत नाहीये. ओबीसीमधूनच आरक्षण त्यांना दिलं जावं अशा सह्या केलेलं पत्र आहे. आता तेही पत्र तुम्ही स्क्रीनवर बघा आणि तुम्हीच ठरवा आता हे पत्र खरं की खोटं. या संदर्भातील पुष्टी आम्ही करत नाही, मात्र सोशल मीडियावरती हे पत्र जोरात व्हायरल होत आहे. तिकडे दुसरीकडे मनोज जरांगेंनी सरकारला काही प्रमाणावरती वेळ वाढवून दिलेला आहे. मात्र हा वाढवून दिलेला वेळ सुद्धा मनोज जरांगे किती काळ ठेवतात हेही पाहण्यासारखं असणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये सुद्धा आता लक्ष्मण हाके बोलायला लागलेत. मात्र जरांगेंनी राधाकृष्ण विखे पाटलांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत असं सांगितलंय. सरकारने फक्त मनोज जरांगेंच्या हातात GRS दिला नाहीये तर राधाकृष्ण विखे पाटील त्याचा पाठपुरावा सुद्धा करताना दिसत आहेत आणि त्यामुळे ओबीसी समाज आणखीनच चिडकी जातोय. आता पाहण्यासारखं असणार आहे की ओबीसींच्या या मोर्चातून नेमका हाताशी काय येतं. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.